रोज आपल्याला झोपायचंच आहे आणि आपला समाज तरी अजून तरी जागी नाही, झोपेतच आहे. म्हणून सर्व महिलांना, माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे, जिथं कोणी घरी झोपलेले असतील त्यांनी उठून कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. थोडेसे दोन शब्द कानावर पडावे. त्यातलं काही थोडंसं परिवर्तन झालं तर तेवढंच आहे की नाही. आपल्या लेकरांमध्ये खाल्लं की मस्त घरी जाऊन झोपलं. म्हणून या जयंती गीतामध्ये मला सांगायचे काय, गडी बड माझ्या जीवाची. आज खूप मुली असतील, इथं मुली आली असतील, लेकी बाळी आले असतील. मला माहेरी जायची, गडी बड माझ्या जीवाची. मला माहेरी जायची. कशासाठी माहेरी जाताय तुम्ही? कशासाठी? जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, 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 जयंती भीमाची आज, जयंती भीमाची. गडी बड माझ्या जीवाची, गडी बड माझ्या जीवाची. मला माहेरी जायची, मला माहेरी जायची. कशासाठी? जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची. उठली मी बाई तो सकाळी सकाळी, सरसर वन केलं काढली रांगोळी, सरसर वन केलं काढली रांगोळी, सरसर वन केलं काढली रांगोळी. सुगंधीचे लाड मी करून आंघोळी, सुगंधीचे लाड मी करून आंघोळी. शुद्ध मनाने मी गाऊन भुपाळी, शुद्ध मनाने मी गाऊन भुपाळी, शुद्ध मनाने मी गाऊन भुपाळी. येईल गाडीने या कंदुरायाची, येईल गाडीने या कंदुरायाची. जोडी ढवळ्या पोवळ्याची, कंदुरायाची गाडी घेऊन बहिणीला आणायला जातो. कसे? जोडी ढवळ्या पोवळ्याची. आणि कशासाठी बहिणीला घेऊन येत आहे? जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, 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 जयंती भीमाची आज, जयंती भीमाची. भीम जयंतीची महिमा निराळी, भीम जयंतीची महिमा निराळी. येतील माहेरी साऱ्या लेकी बाळी, येतील माहेरी साऱ्या लेकी बाळी, येतील माहेरी साऱ्या लेकी बाळी. 14 एप्रिल ही आमची दिवाळी, 14 एप्रिल ही आमची दिवाळी. घरोघरी गोड पुरणाची पोळी, घरोघरी गोड पुरणाची पोळी, घरोघरी गोड पुरणाची पोळी. कंदर चाल साऱ्या बायाची, बडबड चाल साऱ्या बायाची. उसन पासन घ्यायची, उसन पासन म्हणजे पीठ मिरची हे नाही बरं, म्हणजे बायकांचं मेकअपचं सामान.
कोणाला काटीपिन हवी असते, कोणाला बांगडी हवी असते, कोणाला टिकल्याचं टोपी। ही बायांची आज घाई असते मेकअप करताना, रॅलीमध्ये मिरवणुकीमध्ये सामील होताना बायकांची घाई असते, एकमेकीला कमी कमी पडल्यानं मागायची, नाहीतर माणसाला उष्ण पासली तर काय गरज पडली, आपल्या मेकअपचा सामान सांगायला उष्ण पासना घ्यायची आणि उष्ण पासनं घेऊन मेकअप करून सलून अजून कुठं जायचंय? जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची, जयंती भीमाची आज, जयंती भीमाची। मिरवणूक फिरे ग सारा गाव भर, कान बाबाचं नाचणीचे घर, फिरली ना सारा गावभर मिरवणूक फिरली की नाही? मस्त मिरवणूक झाली, छान मस्त पोटभर जेवण झालं आणि जिकडं तिकडं अंथरुणं टाकून झोपा पण चालू, हो की नाही? आपण बाबासाहेबांच्या अवलाद आहोत। बाबासाहेब रात्र दिवस जगून अभ्यास करून आपल्याला हे दिवस दाखवले, झोपण्यासाठी नाही। आपण त्यांच्यासाठी एक दिवस जागा राहत नाही, एक दिवस आपल्याला झोप सहन होत नाही। बाबासाहेबांनी कसं केलं असेल? काय देणं घेणं केलं असेल आहे की नाही? आपल्याला त्याचं काहीच देणं घेणं नाही। किती एवढी महिलांची संख्या, जेव दिवस एवढी पब्लिक होती, आता कुठे गेली माहित नाही। पाहुणे होते का आलेले तेवढे? थोड्या वेळाने वर्षाला एकदा आपला फेस्टिवल असतो आणि त्याचा आपण खूप छान प्रकारे आनंद घ्यायला पाहिजे, हो की नाही? आपल्या बायकाचं तसं नाही, जेवढायला मग आनंद घेतो आपण, ते विसरत नाही। पण आता हे कार्यक्रमाचा आनंद कोणी घ्यायचा? आम्हीच यायचं, आम्हीच गायचं, आम्हीच ऐकायचं आणि आम्हीच जायचं असं ना? समोर पब्लिक असेल तर आम्हालाही उल्हास येतो, आम्हालाही हवे तसे गाणे म्हणावेसे वाटतात। पब्लिक नसेल तर आम्हाला झोप येते आणि कार्यक्रम आमचाही फेल जातो। तुमचं गेलेलं कळत नाही आणि आमचंही गेलेलं आम्हाला कळत नाही, हे असं होतं। यासाठी कार्यक्रम कुठलाही मिस करायचा नाही, आपलं फेस्टिवल म्हणून गाण्या बाबाचं डीजेवर नाचून झाली मिळवली, नटीनं मारली मिठी, हेच होते गाणी की बाबासाहेबांची होते? नटीनं मारली मिठी। काय सांगू, मिरवणुकीमध्ये सगळं एक तरी चांगलं असावं। सगळं जिकडं तिकडं आपण कोणाचा प्रोग्राम करतो, आपण कोणाची अवलाद, हा प्रोग्राम कुठला आहे याचं काहीच भान नाही। मिरवणूक